20 तास उलटले। दरम्यान सातत्यानं तपास यंत्रणांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। आढावा घेतलेला आहे सोमेश कोलगेनं। रात्रभर केलेला तपास हा दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली तरी देखील संपलेला नाही। आता आपण पाहतोय घटनास्थळावर फोरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत, त्यानंतर मग स्थानिक इथले पोलीस आहेत, हे सगळे अगदी बारीक बारीक प्रत्येक पुरावा गोळा करतायत। आता जर आपण पाहिलं तर त्यांच्या सोबत आणलेल्या बॅग्समध्ये छोट्यात छोटी तार असेल, मेटलचे तुकडे असतील, त्यानंतर मग इथे असलेले वेगवेगळे ब्लड रेसिड्युअल्स असतील किंवा इथे असलेले वेगवेगळे धातूचे तुकडे असतील, या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने कलेक्ट केल्या जात आहेत। त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आहेत की जे या सगळ्याची पाहणी करतात। त्यांच्या देखरेखीखाली या अशा पद्धतीने इथे सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कुठलाही पुरावा हा इथे सुटला नाही पाहिजे। आता जवळपास या स्फोट होऊन आता 18 तास उलटून गेलेले आहेत आणि त्यानंतरही फोरेन्सिकच्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार इथे पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। कारण अनेक बाबतीतला आता निष्कर्ष काढण्याची वेळ आली आहे की नेमकं या ब्लास्टसाठी कशा स्वरूपाचं मटेरियल वापरलं गेलं, तो बॉम्ब तयार केला गेला होता का, डिटोनेटर कुठले वापरले होते, अमोनियम नायट्रेट होतं की RDX होतं की अजून कोणतं मिलिटरी ग्रेड एक्सप्लोजिव्ह होतं, त्या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे। त्यासोबतच हा बॉम्ब कुठे ठेवण्यात आला होता, त्यासाठी कसा कोणत्या पद्धतीच्या बॉम्ब बनवण्याचा उपयोग करण्यात आला, या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे। आणि तो शोध घेण्याच्या दृष्टीने हे पुरावे गोळा करण्याचं काम अति महत्त्वाचं आहे आणि ते काम सध्या सुरू आहे लाल किल्ल्याच्या समोर जिथे ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेंसह सोमेश कोलगे, ABP माझा, दिल्ली। आणि यानंतर आता इतर काही बातम्यांचा आढावा घेऊया। नवा पक्ष स्थापन केल्यानंतर करुणा मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे। करुणा मुंडेंचा पक्ष